मित्रांनो, स्थानिक नैसर्गिक आपत्ती त्याचबरोबर पोस्ट हार्वेस्टिंग या दोन घटकांअंतर्गत जिल्ह्यातील जवळपास 2,11,663 शेतकऱ्यांना जवळपास 282 कोटी 19 लाख रुपयांचा निधी हा शेतकऱ्यांच्या खात्यावर येत्या सोमवारपासून वितरित होण्याला सुरुवात होणार आहे। तर तो जिल्हा कोणता आहे आणि जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात जास्त रकमा तर कोणत्या तालुक्यात कमी रकमा वितरित होणार आहेत याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका। तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेतर, स्वागत आहे कृषी मॅन यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर राज्यातील बऱ्याच जिल्ह्यामध्ये जून ते सप्टेंबर दरम्यान मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आणि या अतिवृष्टीमुळे शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। शेतकऱ्यांनी खरीप हंगामात पीक विमा काढला, मग खरीप हंगामातील वेगवेगळ्या पिकांसाठी जे पीक विमा काढलेला होता त्या अंतर्गत शेतकऱ्यांना जवळपास विविध जिल्ह्यातील वेगवेगळ्या प्रकारच्या रकमा हे वितरित होण्याला सुरुवात झाली होती। त्यानंतर मित्रांनो, शेतकऱ्यांनी जिल्ह्यातील जवळपास आपण ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत त्या जिल्ह्याचं नाव म्हणजे सोलापूर जिल्हा। बऱ्याच दिवसापासून जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कमेंट होत्या की बाबा सोलापूर जिल्ह्याविषयी माहिती द्या, सोलापूर जिल्ह्याचा पीक विमा हा कधीपर्यंत वितरित होणार आहे वगैरे वगैरे बरेच कमेंट आलेल्या होत्या। तर फायनली मित्रांनो, आता सोलापूर जिल्ह्यातील पीक विमा वाटपाला येत्या सोमवारपासून सुरुवात होणार आहे। तर त्याविषयीची सविस्तर माहिती बघायचं झालं तर जवळपास शेतकऱ्यांनी वैयक्तिक क्लेम केलेला होता, तर त्यामध्ये जवळपास 2,11,663 शेतकऱ्यांना जवळपास 282 कोटी 19 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला होता। तर हा निधी येत्या सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आलेले आहे। तर शासनाकडून पीक विमा कंपनीला जमा होणारा म्हणजे मित्रांनो बघायचं झालं तर शासनाकडून जे पीक विमा कंपनीला जे पहिला हप्ता जमा होत असतो तर तो जमा हप्ता हा म्हणजे कंपनीकडे वितरित झालेला आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर रकमा वितरित करण्याला सुरुवात करा येत्या सोमवारपासून असं देखील सांगण्यात आलेले आहे कृषी विभागाकडून। तर मित्रांनो, जे शासनाकडून पीक विमा कंपनीला निधी दिला जातो तर त्या निधीपैकी किती टक्के निधी हा शेतकऱ्यांच्या हितासाठी किंवा शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी वापरला जातो तो पीक विमा कंपनीलाच माहीत असतो मित्रांनो। कारण पीक विमा कंपनीला किंवा राज्य शासनाला अद्याप कोणीही विचारू शकलं नाही की बुवा आम्हाला कंपनीला तर तुम्ही एवढा निधी दिलेला आहे, मग परंतु आमच्या खात्यावर या तुटपुंज्या रकमा का वितरित होत आहे अद्यापही कोणीही विचारणा केलेली नाही। त्यात मित्रांनो, कंपनी सुद्धा काय करत असते, स्वतःचा फायदा स्वतःचा हिस्सा काढून घेत असते स्वतःच्या फायद्याचा, आणि त्यानंतरच आपला फायदा होत आहे असं जाणीव झाली कंपनीवाल्यांना की त्या शेतकऱ्यांना म्हणजे त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ह्या रकमा वितरित होत असतात। तर मित्रांनो, बघायचं झालं तर स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि पोस्ट हार्वेस्टिंग या दोन घटकांअंतर्गत शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन सुरू होतं। बऱ्याच दिवसापासून शेतकऱ्यांच्या कमेंट येत होती की बाबा सोलापूर जिल्ह्याविषयी माहिती द्या। तर सोलापूर जिल्ह्याविषयी जी माहिती द्यायची झाली तर सोलापूर जिल्ह्याचं कॅल्क्युलेशन सुरू होतं आणि आपण कमेंटच्या माध्यमातून म्हणा किंवा व्हिडिओच्या माध्यमातून म्हणा आपण सांगितलं होतं की बाबा सोलापूर जिल्ह्यामध्ये कॅल्क्युलेशन सुरू आहे। तर या कॅल्क्युलेशन अंतर्गत काही शेतकऱ्यांना पोस्ट हार्वेस्टिंग, त्यानंतर काही शेतकऱ्यांना जवळपास स्थानिक नैसर्गिक आपत्ती या घटकाअंतर्गत त्यांच्या कॅल्क्युलेशन पूर्ण झालेले आहेत आणि त्यांच्या रकमा ठरवण्यात आलेल्या आहेत। तर या रकमा सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित देखील सुरुवात होणार आहे। तर यामध्ये आपण निधी आता वारंवार मी नाव घेत नाही की 282 कोटी 19 लाख वगैरे। तर यामध्ये जवळपास मित्रांनो आता आपण बघूया कोणत्या तालुक्यामध्ये जास्त मोठ्या प्रमाणात शेतकरी पात्र आहेत आणि मोठ्या प्रमाणात रक्कम देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे। तर यामध्ये मित्रांनो बघायचं झालं तर बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना म्हणजे बार्शी तालुका जे आहे सोलापूर जिल्ह्यातील त्यामध्ये शेतकरी संख्या सुद्धा जास्त आहे आणि त्यामध्ये शेतकरी संख्या जास्त असल्यामुळे निधी सुद्धा या तालुक्यातील शेतकऱ्यांना जास्त प्रमाणात म्हणजे चांगल्या प्रकारचा निधी वितरित होणार आहे। त्यानंतर मित्रांनो अक्कलकोट, त्यानंतर दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, त्यानंतर जवळपास मोहोर, करमाळा, त्यानंतर माढा व मंगळवेढा या तालुक्यांना सुद्धा चांगल्या प्रकारच्या रकमा वितरित होणार आहे। आपण जेव्हा या रकमा वितरित होतील तेव्हा आपण व्हिडिओच्या माध्यमातून कोणत्या तालुक्यातील शेतकऱ्यांना किती प्रकारच्या रकमा किंवा हेक्टरी किती रुपये मदत मिळत असते हे आपण प्रत्येक जिल्हावाईज आपण माहिती घेत असतो, आपल्या चॅनलवर माहिती उपलब्ध असते। त्यानंतर मित्रांनो हे जे झाले जिल्हे वाढीव रकमेचे, त्यानंतर मित्रांनो पंढरपूर, सांगोला आणि माळशिरस तालुक्यात सर्वात कमी शेतकरी संख्या सुद्धा आहे मित्रांनो। आणि त्यानंतर जवळपास बघायचं झालं तर सर्वात कमी रक्कम सुद्धा या पंढरपूर, सांगोला आणि माळशिरस तालुक्यामध्ये सर्वात कमी इतर तालुक्यांच्या कंपॅरिझन मध्ये बघायचं झालं तर सर्वात कमी या 3 तालुक्यांना रक्कम ही वितरित होणार आहे आणि मंजूर झालेली आहे। म्हणजे या तालुक्यामध्ये कमी प्रमाणात शेतकरी संख्या सुद्धा आहे आणि रक्कम सुद्धा हेक्टरी कमी प्रमाणात मिळणार आहे। तर ज्या शेतकऱ्यांनी वैयक्तिक क्लेम केलेले होते त्या अंतर्गत शेतकऱ्यांना आता
या रकमा वितरित होणार आहे. येत्या सोमवारपासून या रकमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होण्याला सुरुवात होणार आहे. त्यानंतर मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यातून सुद्धा एक प्रॉब्लेम समोर आलेला आहे, ते सुद्धा आपण डिस्कस करणार आहोत वेळ भेटला की. आणि त्यानंतर मित्रांनो अकोला जिल्ह्याविषयी सुद्धा आपण रक्कम कोणत्या तालुक्यात किती रुपये रक्कम वितरित झाली त्याविषयीचा सुद्धा आपण अद्याप व्हिडिओ बनवला नाही, ते सुद्धा आपल्या चॅनलवर लवकरच उपलब्ध होणार आहे. ही होती छोटीशी माहिती मित्रांनो सोलापूर जिल्ह्याविषयी. माहिती आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.